संतोष आज सन्माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। काल धुलीवंदनानिमित्त जे शाहूपुरीमध्ये परप्रांतीयांनी अर्धनग्न अवस्थेमध्ये जो धुडगूस घातला याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करत आहे। आणि अशी दादागिरी या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आमच्या शाहूनगरीमध्ये चालणार नाही। आणि असं जर परप्रांतीय करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलनं त्यांना चोख उत्तर देईल। या संदर्भात अनेक लोकांच्या आम्हाला तक्रारी आल्या संदर्भात त्या ज्या ठिकाणी हा प्रकार झाला त्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या अत्यंत भयभीत झालेल्या आहेत। त्या जी लोक काल धुलीवंदनाच्या निमित्तानं जे राडा करत होती त्यांनी नशापान केलेला होता। आणि नशापान म्हणजे काय, तो भांग म्हणा किंवा गांजा वगैरे जो प्रकार आहे हा येतो कुठनं, यासाठी सन्माननीय पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून संबंधित लोकांची चौकशी करून या मागचे धागेदोरे काढून त्यांच्यावर सक्त कारवाई करावी। आता हा धुलीवंदन हा हिंदूंचा आहे। या अख्ख्या जिल्ह्यामध्ये हिंदूंसह सर्व धर्मियांनी योग्य पद्धतीने आणि शांततेमध्ये हा सण साजरा केला। पण हे परप्रांतीय नशेच्या स्वरूपामध्ये जर लोकांना त्रास देत असेल, अर्धनग्न अवस्थेमध्ये जर आमच्या माता भगिनींसमोर जर वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करत असेल तर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची जागा दाखवून देईल। आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा पुन्हा प्रकार घडल्या तर महाराष्ट्र सैनिक हा रस्त्यावर उतरून त्यांचा मुकाबला करेल। आता एसपींना तुम्ही भेटलेला आहे, काय तुम्हाला आश्वासन मिळाले? एसपी साहेबांनी अत्यंत सकारात्मकपणे या संदर्भात आम्हाला आश्वासन दिले। आणि संबंधित जे कोणी याच्यामध्ये काल जे लोक होती आणि ज्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी जे चित्रीकरण केलेलं आहे, ज्या बातम्या छापलेल्या आहेत त्याच्या आधारे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल। तसेच ज्या शाहूपुरीसारख्या एरियामध्ये अनेक परप्रांतीय भाड्यानं राहत आहेत, जे भाडे मालकांनी संबंधित भाडेकरूची या ठिकाणी नोंद करून द्यायची जो कायदा आहे ते केले नसेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। आणि ह्या संदर्भातली कॉम्बिन ऑपरेशन आज किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये ते स्वतः त्यांनी संबंधित PI साहेबांना सांगितलेलं आहे। आणि याचे रिझल्ट 1-2 दिवसात तुम्हाला मिळतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन